नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आपण एक ॲनालिसिस केलं होतं त्यानुसार पहा, की मी जे तुम्हाला सांगितलं होतं निफ्टीमध्ये एक अप ट्रेंड लाईन बनतीच आहे आणि ती अप ट्रेंड लाईनवर बघा इथे एकदा सपोर्ट घेतला गेला, इथे गेला आणि इथे एक डोजी बनवली होती. पण त्यानंतर काय झालं या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला आणि मार्केट आता फॉलिंग कंटिन्युअसली 5 दिवसाचे एक हा पूर्ण आठवडा असं म्हणलं तरी चालेल, की कंटिन्युअसली मार्केट खाली पडत आलेलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की हा जो एक मेजर सपोर्ट होता मार्केटला ऑलमोस्ट 25,770 समथिंग या लेवलला हाही ब्रेक करून आणि या चारही पाचही दिवसांमध्ये तुम्ही पाहू शकता इथे व्हॉल्यूम ही खूप सेम आहे. म्हणजे काय तर इथं सेलर्स लोकांनी टोटली कंट्रोल घेतलेला आहे. जेव्हा व्हॉल्यूम तुम्हाला इथे कंटिन्युअसली सेम दिसतो याचा अर्थ काय इथे सेलर्स लोकांनी कंटिन्यू कंट्रोल घेतलेला आहे. मग आता येणाऱ्या टाइम मध्ये आपल्याला काय करायचंय ते पाहूया. कारण की मार्केट हे आता एक मेजर सपोर्टला पण येणार आहे. या लेवलला आज बरोबर इथे क्लोज झालेला आहे. हाय आहे 25,934 आणि लो कितीचा आहे 680. 600 पर्यंत आलं होतं मार्केट इथपर्यंतच. मग आपल्याला आता काय जर दुसरा सपोर्ट ऑलमोस्ट इथे आहे 25 सॉरी 323. मग आता आपल्याला काय करायचंय मंडेला मोस्टली काय होणार आहे तर आता आज एक न्यूज येऊ शकते. न्यू ड्रिव्हन मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की ही जी लेवल आहे 25,622 समजा या लेवलच्या खाली मार्केट ओपन झालं किंवा इथे कुठे ओपन झालं समजा मार्केट आता 703 ला आहे 40-50 पॉईंट 70-80 पॉईंट गॅप डाऊन झालं तर याच लेवलला 25,622 या लेवलला इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आलं लक्षात. जर या लेवलला आपल्याला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळत असेल तर आपण इथं कॉल साईडसाठी एंटर करायचंय. त्यानंतर समजा मार्केट गॅप डाऊन अजून जास्त गॅप डाऊन ओपन झालं आणि इथे कुठेतरी ओपन झालं 25,600च्या खाली तर आपल्याला इथे काय करायचंय एखादी पुट साईडसाठी अपॉर्च्युनिटी भेटते का पाहणं गरजेचं आहे. पण त्यामध्येही बिअरिश ट्रेंड कोणता आहे का त्यामध्ये फॉलो होतं का हे पाहणं गरजेचं आहे किंवा एखादा बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल समथिंग हे पाहणं गरजेचं आहे. डायरेक्टली आपल्याला ब्लाइंडली गॅप डाऊन झालं म्हणून आपल्याला बाय करायचं नाहीये. आलं लक्षात. कारण की मार्केटमध्ये सायकोलॉजी आणि सायकोलॉजिकलचे लेवल असतात त्या खूप गरजेच्या आहेत. आता 25,600 किंवा 750 ही जी लेवल होती या ज्या लेवलला मार्केट खूप वेळा सपोर्ट घेतलेला होता. पण आता काय झालंय कंटिन्युअस जे बिअरिश ट्रेंड चालू आहे निगेटिव्ह न्यूज आहे. आज जी संध्याकाळी US वर न्यूज येणार आहे मंडेला ती खूप मोठा इम्पॅक्ट मार्केटवर पाडू शकते. आणि मी कायम असं सजेस्ट करतो की मार्केटमध्ये तुम्ही कधीही ब्लाइंडली पोझिशन घेऊ नका. मोस्टली फ्रायडेला कॅरी करू नका. फ्रायडे सॅटर्डे संडेमध्ये वर्ल्डमध्ये सध्या तरी तुम्ही पाहिलं तर दर महिन्यामध्ये 1-2 न्यूज तर अशा चालूच आहेत की त्या फक्त सॅटर्डे संडेला आहेत. हा एक सायकोलॉजिकल पार्ट आहे मार्केटचा की मार्केटमध्ये जर फ्रायडेला तुम्ही एखादा कॉल होल्ड करणार असाल तर तुम्हाला 1000% तो रिस्की असतो. कारण की निगेटिव्ह न्यूज ह्या मोस्टली सॅटर्डे संडेमध्ये येतात प्लस पॉझिटिव्ह न्यूज जी येतात पण मोस्टली निगेटिव्ह न्यूज ह्या सॅटर्डे संडेमध्ये येत असतात. कारण की आपलं मार्केट बंद असतं पोझिशन ऑलरेडी घेतलेले असतात त्या लोकांनी त्यामुळे फ्रायडेला होल्ड करणं टाळत जावं. असं तर कधी ट्रेडिंग करू नका की 5 दिवस झालं पडले मग आता मंडेला कव्हरच होईल असं होतं. पण कधी कधी काय होतं तुम्हाला 6-7 दिवस पण कंटिन्यूस पडू शकतो 10 दिवस पण कंटिन्यू पडू शकतो असं काही नाहीये. त्यामुळं एखादी पोझिशन घेताना थोडीशी काळजीपूर्वक घ्या. आता मी तुम्हाला सांगितले की 25,600च्या खाली जर आलं तर आपल्याला ऑलमोस्ट इथे 250-300 पॉईंटचं टार्गेट आहे. याच्या खाली जर एखादा ट्रेड भेटला तर ही आपली खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. समजा मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा मार्केटने काय केलं की एक जे आजचा हाय होता किंवा त्याच्या पण तुम्हाला सांगतो की 25,900 या लेवलच्या वर जर मार्केट जायला लागलं गॅप अप समजा झालं इथं आपल्याला अवॉइड करायचं इथे टोटली 750 800 850 या लेवलला इथे कुठे 100-150 पॉईंट जाऊन द्या
काही हरकत नाही. आपण काय बघायचं की 25,900 ला गेल्यानंतर इथे एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का पुन्हा एकदा. तसं तुम्ही बघा मार्केट ओपन झालं 15 मिनिटाला बरोबर एक शूटिंग स्टार बनला बघा. आणि त्याचा लो बघा, याचा हा लो होता. बरोबर किती वाजता ब्रेक झाला? 10:45. त्यानंतर प्राइस बघा ऑलमोस्ट 25,840 ते ऑलमोस्ट 25,622 म्हणजे 200 पॉईंटचे फॉल आला मार्केटमध्ये. इतकं इझी आहे कॅन्डलस्टिकवर ट्रेड घेणं. फक्त काय होतं की स्टॉप लॉस तुम्ही व्यवस्थित लावले पाहिजे. आता समजा तुम्ही इथे एंटर करत होता. इथे जर एंटर करताना आपला स्टॉप लॉस कुठे आला पाहिजे? ते 25,900 ची जी लेवल आहे, या लेवलला आपला स्टॉप लॉस करायचा. आता याचा हाय लावला तर तो खूप अजून जास्त वर जाईल. त्यापेक्षा या लेवलला तुम्ही हाय लावा किंवा इथे असं एखादा एक रेजिस्टन्स आपल्याला भेटत असेल इथे. हा रेजिस्टन्स इथे तुम्ही स्टॉप लॉस पुट करू शकता. पण आता आपल्याला मोस्टली मार्केट निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पुट साईडसाठीच ट्रेड जास्तीत जास्त पाहायचे ते. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि खाली यायला लागलं, तर या लेवलला आपण कॉल किंवा पुट हे सपोर्ट घेतोय का ब्रेक करतोय याच्यावर सगळं काही डिपेंड ठेवायचंय. सिंपल ट्रेड ठेवायचंय. विकली तुम्ही पाहू शकता. विकलीमध्ये पण काय झालंय, मार्केटनी इथंच रेजिस्टन्स घेतला बघा. जो प्रिव्हियस ऑलमोस्ट कितीला घेतला होता? 1 डिसेंबरला, म्हणजे 1 महिन्यापूर्वी जिथे रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलं होतं. पुन्हा एकदा तिथंच रेजिस्टन्स घ्यायला आणि हा जो हॅमर होता, जसं की आपण हॅमरला एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कन्सिडर करतो, याचा लो ब्रेक लोवरच ऍक्च्युली क्लोज झालेलं आहे. मग आता नेक्स्ट वीक मध्ये मार्केट कसं ओपन होतंय किंवा जसं मी तुम्हाला ही लेवल दिलेले 25,300 30 वगैरेची, तर या लेवल पर्यंत मार्केट येते बघते. समजा ही जरी लेवल ब्रेक झाली, त्यानंतर मार्केटमध्ये खूप मोठा फॉल येऊ शकतो. तो ऑलमोस्ट 24,600 पर्यंत जाऊ शकतो. हे मार्केटचं एक मोठा इन्साइट्स मी तुम्हाला सांगतोय की मोठ्या लेवलला मार्केटमध्ये काय होऊ शकतं. त्यानंतर आता आपण निफ्टीचं अनालिसिस पाहिलं. आपल्याला ट्रेंड सध्या निगेटिव्ह आहे, तर सगळे ट्रेड आपल्याला निगेटिव्ह मध्येच पाहायचे ते. त्यामुळं उगाचच मार्केट थोडंसं वर चालले म्हणे लगेच कॉल बाय करणं हे टोटली टाळा. हे बघा आपण जे लेवल मार्क केलेलं होतं तशाच लेवल ब्रेक होत होत मार्केटने ही जे मेजर सपोर्ट होता सेन्सेक्सचा 84,143 ही लेवल ब्रेक केलेली आहे आणि कंटिन्युअसली मार्केट एक फॉल झालेला आहे इथं. आता इथे पण काय झालं, सेन्सेक्सला बघा, सेन्सेक्सला इथं एक सपोर्ट आहे 83,166 आणि आजचा जो हाय होता तो आहे 84,400. आता आपल्याला यामध्ये काय की सेन्सेक्स थोडंसं आपल्या मार्केटपेक्षा थोडंसं कधी कधी डिफरंट रिॲक्ट करतो. त्यामुळं आपल्याला याच्यावर बिगर टाइम फ्रेमला एखादा सपोर्ट चांगला आहे का, तसा हा जो सपोर्ट आहे 83,100 हा खूप मेजर सपोर्ट आहे. समजा मार्केटने तोही सपोर्ट ब्रेक केला किंवा त्याच्याही खाली यायला झालं मार्केटला, तर मार्केट ऑलमोस्ट 82,000 पर्यंत येऊ शकतं. मग मंडेसाठी आपल्याला काय करायचंय, मार्केट समजा गॅप डाऊन ओपन झाला आणि एक आता हे किती 400-500 पॉईंटचा गॅप डाऊन झाला, तर हा 83,100 जी लेवल आहे ना, इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का हे पाहायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं, तर इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का. समजा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न नाही मिळाला आणि याच लेवलला येऊन मार्केट जर समजा डाऊन साईडला ब्रेक होतोय, तर आपल्याला काय करायचंय, इथे एखादा पुट साईडसाठी ट्रेड मिळतोय का पाहणं गरजेचं आहे. आलं लक्षात. फक्त सपोर्ट बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने ब्रेक झाला पाहिजे, कारण की सपोर्टच्या जवळ कधी कधी हा जो मेजर सपोर्ट मार्केट सपोर्ट घेऊ शकते इथे या लेवलला आल्यानंतर. समजा मार्केट ब्रेक गॅप डाऊन झालं 700-800 पॉईंट 83,000च्या खाली जर मार्केट गॅप डाऊन झालं, तर इथे आपल्याला एखादी फ्रेश पोझिशन घेताना काय पाहायचंय की जे आपण 5 मुव्हिंग आपली जी लाईन आहे, पहिल्यांदा मार्केट अपसाईडला गेलं पाहिजे. जसं की तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवतोय बघा. हा 15 मिनिट्सचा चार्ट आहे किंवा तुम्हाला 5 मिनिट्सवर भेटतो का तसा ट्रेड, एक एक्झाम्पल दाखवतो. 15 मिनिट्सवर भेटते बघा एक्झाम्पल. इथे एक शूटिंग स्टार बनला. हा बघा मार्केट ओपन झालं, पहिले 15 मिनिट सॉरी आता मंडे हा इव्हेंट डे असणार आहे मोठा न्यूज बेस, त्यामुळं पहिले 15 मिनिटं अर्धा तास ट्रेड अवॉइड केलं तरी चालेल. जर ट्रेड भेटत नसेल तर उगाच मार्केट खाली पडतंय म्हणून पुट आणि वर जातंय म्हणून कॉल घेणं पूर्णपणे टाळायचं. आता मार्केट ओपन झालं बघा. आता हा शूटिंग स्टार होता बनला, मला इथे एक पॅटर्न भेटला. त्यानंतर याचा ब्रेकआउट कधी झाला, ऑलमोस्ट 11:15ला. म्हणजे मी जवळजवळ 1 ते 1.5 तास याच्यामध्ये वेट केला. त्यानंतर मार्केट इथनं फॉल करायला
चालू केलं. समजा गॅप डाऊन झालं, तुम्हाला अशी एक कॅन्डल बनताना दिसली, मार्केट पुन्हा एकदा वर जाऊन द्यायचं 5 मूव्हिंग एव्हरेजला आणि मग तिथं एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनून त्याचा लो ब्रेक होत असेल, तेव्हा आपण ट्रेडमध्ये एंटर करायचं आणि जेवढे छोटे-छोटे स्टॉप लॉस असेल एखाद्या ट्रेडला स्टॉप लॉस छोटे असण्यापेक्षा चार्टवर पण ते छोटे असले पाहिजे. समजा जर मला एखादा इथे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हा ड्रॅगन फ्लाय डोजी, जर मला याच्यावर ट्रेड घ्यायचा तर मी याच्यात काय बघणार की याचा हाय आणि लो याचा मला डिफरन्स किती आहे, इथं हा स्टॉप लॉस मी कॅरी करू शकतो का, एवढा स्टॉप लॉस मी होल्ड करू शकतो का, तरच ट्रेड घ्यायचे. इव्हन तुम्ही स्पॉट चार्टला घेऊ शकता किंवा तुम्ही तुमची जी स्ट्राईक प्राइस आहे त्यावरही तसा ट्रेड घेऊ शकता. मार्केटमध्ये आता मोस्टली काय तर निगेटिव्ह ट्रेंड पूर्णपणे चालू आहे. समजा मार्केट गॅपअप झालं, समजा गॅपअप झालं 84,000 400-500 पॉईंट अप गॅपअप झालं. आपल्याला काय करायचंय, 84,200 ची जी लेवल आहे या लेवल पर्यंत मार्केट येते का पाहायचं गॅपअप झाल्यानंतर, तोपर्यंत ट्रेड नाही करायचं. आणि इथे आल्यानंतर पुन्हा एकदा एखादी बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, बेअरिश साईडचा ट्रेड मिळतोय का, हे पाहणं आपलं त्या लेवलला इम्पॉर्टंट आहे. कारण की मार्केटचा ट्रेंड हा पूर्णपणे निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपण विचार करताना ही पूर्णपणे त्याच अँगलने विचार करायचा. ओके. आता 4 आवरला बघा, हा जो सपोर्ट होता 4 आवरला इथे एक हॅमर बनवलेला आहे मार्केटने बरोबर या लेवलला. तरी पण मला असं वाटतं की मार्केट 83,100 लेवल पर्यंत येऊ शकतं, कारण की इथे एक 4 आवरला हॅमर बनलेला आहे 7 नोव्हेंबरला आणि खूप स्ट्रॉंग हॅमर होता तो. त्यानंतर एकदा इथे पुन्हा एकदा इथे सपोर्ट घेतला गेलेला आहे. मार्केट पूर्णपणे हे लेवल्सवर आणि सेंटिमेंट्सवर चालतं. सेंटिमेंट्स निगेटिव्ह आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीचा विचार करून चालावं लागेल. ओके. थँक्यू.